बघा, आज आपण अशा पद्धतीचं जे बिझनेस कार्ड सारखं आभार कार्ड जे आहे ते कसं बनवायचं हे बघणार आहोत कॅनवामध्ये. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी कल्याणी ग्राफिक्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. बिझनेस कार्ड ही साईज आहे ना पेजची ते घेतलेली आहे. आता इथे बघा, या पेजला टच करायचं आहे. तुम्ही इथून पण कलरमध्ये जाऊन असा ब्राऊन कलर जो आहे तो देऊ शकता, रेड ब्राऊन कलर, किंवा तुम्हाला डार्क पाहिजे असेल, लाईट पाहिजे असेल, कुठलाही कलर तुम्ही इथे देऊ शकता. जर तुम्हाला बॅकग्राऊंड पाहिजे असेल तर तुम्ही बॅकग्राऊंड पण घेऊ शकता. पण आता सध्या आपल्याला इथे ऑलरेडी ह्या बॅकग्राऊंडला एक ब्राऊन कलर जो आहे तो द्यायचा आहे डार्कमध्ये, आणि इथे एक छान असं बॅकग्राऊंड घ्यायचं आहे. एलिमेंट्समध्ये यायचं आहे, फोटोमध्ये यायचं आहे. फोटोमध्ये आल्यानंतर इथे सर्च करायचं आहे आपल्याला, रेड ब्युटिफुल असं सर्च करायचं आहे. आणि इथे बघा, तुम्हाला रोजचे जे रोज आहेत ते भरपूर सारे रोज येऊन जातात. आता तुम्ही यामधलं कुठलंही रोज घेऊ शकता. आता इथे बघा, मला ब्लॅकमध्ये आणि थोडं रेडमध्ये अशा टाईपमध्ये पाहिजेत. खूप छान दिसते ते. बघा, आता इथे या पद्धतीचं आलेलं आहे. अशा पद्धतीचं मी इथे घेते आणि इथे जे आहे ना अशा पद्धतीने लावून देते. बघू शकता, इथे मी अशा पद्धतीने लावलेलं आहे. आता इथे याची ट्रान्सपरन्सी जी आहे ते आपल्याला कमी करून घ्यायची आहे. बघू शकता, इथे ट्रान्सपरन्सीमध्ये येते मी अशा पद्धतीने याची ट्रान्सपरन्सी जी आहे मी ते कमी केलेली आहे. ते मी केलेली आहे 20 पर्यंत. बघा, आता इथे आपल्याला एका साईडने हे जे बॅकग्राऊंड आहे ना फ्लावरचं असं लावून घ्यायचं आहे. बघा, आता इथे अशा पद्धतीने, आणि इथे एका साईडने आपल्याला बॉर्डर लावायची आहे. तर मी इथे एलिमेंट्समध्ये आले, ग्राफिक्समध्ये आले, कॉर्नर बॉर्डर म्हणून सर्च केलं. आता इथे बघू शकता की ती भरपूर साऱ्या बॉर्डर आहे, कुठलीही घेऊ शकतो आपण. आता इथं मी या पद्धतीची घेतलेली आहे आणि हिला असं सरळ केलं. आता सरळ केल्यानंतर बघू शकता हिला एका साईडने असं ठेवायचं आहे. आता हिला मी असं छोटं करते, कारण आपल्याला एका पेजवर 2 ठेवायचे आहे. तुम्हाला जर याचा कलर वगैरे बदलायचा असेल तर अगोदरच कलर वगैरे जो आहे तो बदलवून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढचं जे डिझाईन आहे ते करायला सोपं जाते. आता इथे बघू शकता तुम्ही, हा पिंक कलर जो आहे ना डार्कमधला, मी हा कलर देते सर्व याला, आणि बाकीचा जो गोल्डन कलर आहे तो तसाच ठेवते. आता इथे पुन्हा मी डुप्लिकेट करते. डुप्लिकेट केल्यानंतर थोडंसं मी जे आहे ना वरती घेते आणि इथे फ्लिप हॉरिझॉन्टल करते. मी इथे बघू शकता, इथे अशा पद्धतीने फ्लिप हॉरिझॉन्टल केलं आणि हे असं एकावर एक ठेवून म्हणजे याला जॉईन करायचं आहे, किंवा तुम्ही याचे टोकं जे आहे ते पण जॉईन करू शकता. अशा पद्धतीने जॉईन केल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता, इथे मी थोडंसं जवळ घेते जेणेकरून ते अजून छान दिसेल. अशा पद्धतीने आपल्याला हे जोडून घ्यायचं. आता इथे जोडल्यानंतर हिला ग्रुप केल्यानंतर याला मोठं करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला याला मोठं करायचं आहे. आता इथे मोठं करताना आपल्याला इथे एक शेप घ्यायचा आहे. आता हा जो फ्लावर आहे ना रेड कलरचा, आपण बॅकग्राऊंडला ट्रान्सपरन्सी करून लावला, हा थोडासा याच्या जवळ आणायचा, म्हणजे फेस टू फेस याला लावून द्यायचा. अशा पद्धतीने ते छान दिसतं. आता इथे पुन्हा एलिमेंट्समध्ये यायचं, शेपमध्ये यायचं. शेपमध्ये आल्यानंतर आपल्याला एक शेप घ्यायचा आहे. मी हा स्क्वेअर शेप घेतलेला आहे, बघू शकता इथे. आणि इथे अशा पद्धतीने आपल्याला लावायचा आहे मोठा करून. आता मोठा करून लावताना हा पेजवर ठेवायचा आहे, हा अशा पद्धतीने, आणि याची पोझिशन जी आहे ते बॅकवर्ड करायची आहे, किंवा ही जी डिझाईन आहे याची पोझिशन आपल्याला फॉरवर्ड करून घ्यायची. अशा पद्धतीने तुम्हाला तुमची जे डिझाईन आहे ते लागून जाईल. अशा पद्धतीने ते दिसेल. बघू शकता इथे. आता इथे थोडंसं आपल्याला हा जो डिझाईन आहे म्हणजे शेप आहे थोडंसं असा मागे घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपले जे डिझाईन आहे ते लागणार आहे. आता इथे हा जो बॅकग्राऊंड आहे ना फ्लावरचा, हा इथे असा व्यवस्थित लावायचा आणि मोठा करून घ्यायचा आहे. आता इथे पुन्हा हा जो शेप आहे ना, हा आपल्याला शेप आणि हा जो आपण आता जॉईन केलेलं डिझाईन हे अशी मोठी जोडून घ्यायची आणि इथे थोडंसं असं मोठं करायचं. आता मोठं करताना पुन्हा हा ग्रुप ओपन करायचा आणि हा जो शेप आहे हा असा वाढवून घ्यायचा, म्हणजे पूर्ण मागे येऊन जातो तो. अशा पद्धतीने तुम्हाला ते करून घ्यायचं. आता इथे ग्रुप केल्यानंतर तुम्हाला जर हे डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही डाउनलोड करून छान पद्धतीने त्याला इफेक्ट वगैरे देऊ शकता. आता इथे बघा, आपल्याला छान अशी डिझाईन करायची. बघा, आता इथे आपण फेस्टिवलला जे हार वगैरे लावतो ना ते लावायचे आहे. आता इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे. बघा, आता इथे मी मॅजिक रिकमेंडेशनमध्ये आलेले आहे. तर तुम्हाला इथे फेस्टिवल म्हणून सर्च करायचं, आणि हा जो हार दिसतोय ना तुम्हाला येलो कलरचा, तर याला टच केल्यानंतर असं मॅजिक रिकमेंडेशन ऑप्शन येतं आणि सी ऑल करायचं. आता सी ऑल केल्यानंतर भरपूर सारे जे इथे हार वगैरे दिलेले आहे फेस्टिवलचे, तुम्ही यामधलं कुठलंही वापरू शकता. आता इथे मी या पद्धतीचं घेतलेलं आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने तुम्हाला हे डुप्लिकेट करायचं आहे आणि थोडंसं हे अपोजिटमध्ये लावायचं आहे. बघा, आता मी काय केलं, हे डुप्लिकेट केलं आणि जिथे छोटे हार आहे ते तुम्हाला मोठे हार लावून घ्यायचं. अशा पद्धतीने ते लावायचं आहे. नंतर आपल्याला ग्रुप करायचं आहे.
पुन्हा इथे डुप्लिकेट करायचं आणि त्याच्यावर एकावर एक लावायचं. बघा हे पूर्ण असं म्हणजे छान असं दाट दाट दिसते, ते छान दिसते एकावर एक ठेवल्यानंतर. अशा पद्धतीने तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता, किंवा तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही हे सिम्पलमध्येही ठेवलं तरीही चालतं. मी अशा पद्धतीने लावून घेते. बघू शकता इथे पुन्हा आता इथे मी एकावर एक ठेवून असं डुप्लिकेट केलेलं आहे. आता इथे सर्व ह्याला जे आहे ते आपल्याला ग्रुप करायचं आहे. तर मी इथे पेज जे आहे माझं झूम करते, म्हणजे छोटं करून घेते, नंतर मी याला असं ग्रुप करून घेते. बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला इथे ग्रुप करून घ्यायचं आहे पूर्ण याला. असं ग्रुप केलं. ग्रुप केल्यानंतर आता हे जे हार वगैरे आहे ना हे छोटे करून घ्यायचे आणि असे पूर्णपणे असं आपल्या ह्या पेजला लावून घ्यायचे आहे. किती मावतात काय मावतात अशा पद्धतीने. जर आपल्याला इथे छोटे पाहिजे असेल तर असे छोटे करून पुन्हा मग इथे डुप्लिकेट करायचा आणि डुप्लिकेट केल्यानंतर मग असं इथे पुन्हा जोडून द्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. तर मी अशा पद्धतीने हे लावून घेतलेले आहे. बघू शकता इथे छोटे छोटे दिसतंय ते आता. आणि पुन्हा आता इथे आपलं जे टेक्स्ट आहे ते संपूर्ण टेक्स्ट जे आहे ते लिहून घ्यायचं आहे. तर मी इथे पिंटरेस्ट ॲपवरून हा जो नमस्तेचा जो ग्राफिक्स आहे हा घेतलेला होता. बघू शकता इथे. आणि इथे मला हा असा इथे पेस्ट करून लावायचा आहे. बघू शकता इथे आता मी हा सर्कलमध्ये लावलेला आहे, व्हाईट सर्कलमध्ये. तुम्हाला इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे. एलिमेंट्समध्ये आल्यानंतर इथे शेप आहे. बघू शकता इथे शेपचं ऑप्शन आहे आपल्याला इथे दिलेलं आहे. आणि इथे हा जो सर्कल आहे अशा पद्धतीने हा सेट करून घ्यायचा. बघा आता इथे पुन्हा एक सर्कल घेतलेला आहे. हा सर्कल कसा बनवायचा तर या साईडने आपल्याला तो आतमध्ये न्यायचा आहे. बघा आता मी याला टच करते, पुन्हा मी बॅक येते. आता यामध्ये कसं बॅक मी बघू शकता. आता इथे मी यावर टच केलं, असं बॅक थोडंसं आतमध्ये घेतलं की या पद्धतीने तुम्हाला तो सर्कल जो आहे तो बनवलेला दिसेल. बघू शकता अशा पद्धतीने. आणि याला व्हाईट कलर द्यायचा आहे. व्हाईट कलर दिल्यानंतर जो कुठला ग्राफिक्स आहे बघा, जो कुठला आपला ग्राफिक्स आहे ना तो असा घ्यायचा आणि इथे याचं बॅकग्राऊंड वगैरे जे आहे ते डिलीट करून टाकायचं. डिलीट केल्यानंतर याचा जो कलर आहे तो आपल्याला रेड करायचा आहे. आता रेड कलर कसा करायचा तर आपल्याला इफेक्टमध्ये कलर जे ऑप्शन आहे आपण याचा कलर रेड करू शकतो. DO2मध्ये यायचं, इफेक्टमध्ये आल्यानंतर कस्टममध्ये यायचं. कस्टममध्ये आल्यानंतर इथे बघा हा जो सर्कल आहे असा रेड याच्यावर न्यायचा. दोन्हीही आपल्याला रेड याच्यावर न्यायचे. आता याची इंटेन्सिटी 100च ठेवायची आहे. शॅडो पण आपल्याला याचा 100 करायचं आहे, रेड करायचं आहे. हायलाइट्स पण आपल्याला रेड करायचं आहे. दोन्हीही एकच कलर द्यायचे. अशा पद्धतीने याला ग्रुप करून इथे सेट करायचं आहे. बघू शकता इथे. आता पुन्हा आता इथे आपल्याला एक असं छान असं टेक्स्ट वगैरे जे आहेत आपलं लिहून घ्यायचं आहे. तर मी इकडलं टेक्स्ट जे आहे ते कॉपी करते आणि इकडच्या पेजवर जे आहे ते पेस्ट करते. बघू शकता इथे मी टेक्स्ट लिहून घेतलेला आहे. आता याला कुठला फॉन्ट दिलेला आहे, कडवा नावाचा फॉन्ट जो आहे तो दिलेला आहे, एझॉर नावाचा फॉन्ट दिलेला आहे. असे 2 फॉन्ट वापरलेले आहे. आणि हा जो आहे खालचा फॉन्ट जो आहे तो वेगळ्या पद्धतीचा दिलेला आहे. तो आपण मोकू देवनागरी म्हणून हा फॉन्ट दिलेला आहे. म्हणजे इथे आपण 3 फॉन्टचा वापर केलेला आहे, किंवा तुम्ही इथे 2 फॉन्टचा पण वापर करू शकता. आणि हा ग्राफिक्समध्ये तुम्हाला इथे अशा पद्धतीचा स्वास्तिक मिळून जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला तो स्वास्तिक घ्यायचा आहे. आता इथे बघा मी एक नमस्ते म्हणून इथे पुन्हा ग्राफिक्स घेतलं होतं. इथे बघा ग्राफिक्समध्ये यायचं, नमस्ते सर्च केलं की तुम्हाला इथे भरपूर सारे ग्राफिक्स येतात नमस्तेमध्ये आणि यामध्ये मी कपल्स जे आहे नमस्तेवाले ते घेतलेले होते. बघू शकता इथे छान असे छोटंसं ग्राफिक्स आहे, छान आहे. आणि इथे अशा पद्धतीने मी लावून घेतलं. बघू शकता इथे तुम्हाला अजून छोटं पाहिजे असेल तर तुम्ही इथे करू शकता. आता हे बघा पुन्हा आता इथे एक मी हे जे नाव आहे आभार नाव हे पण मी टाईप करून घेतलं, कॅनवामधलंच आहे. याचा पण फॉन्ट तोच आहे मी जो सांगितला आता तुम्हाला. तो ग्रीन कलरचं जे तुम्हाला दिसतंय ना त्या पद्धतीचा जो फॉन्ट आहे तो घेतलेला आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने तुम्हाला हा उभ्या साईजमध्ये लिहून घ्यायचा आहे आभार नाव. आता हे नाव लिहिल्यानंतर याला छान असा इफेक्ट द्यायचा आहे. आता इफेक्ट देताना याला कुठला इफेक्ट द्यायचा बघा, इथे इफेक्टमध्ये यायचा, ड्रॉपमध्ये यायचा. ड्रॉपमध्ये आल्यानंतर याची सेटिंग सांगते मी काय केलेली आहे. अगोदर तर त्या टेक्स्टला व्हाईट कलर द्यायचा आहे, कारण यात इथे जे इफेक्ट देतो आपण ते ओळखायला आले पाहिजे म्हणून. आता इथे याची आपण डायरेक्शन 24 ठेवलेलं आहे मायनस, आणि इथे ऑफेसिटी ठेवलेली आहे आपण 32, आणि ब्लर अमाऊंट 38, आणि इथे ट्रान्सपरन्सी 100 अशा पद्धतीने, आणि कलर ब्लॅक अशा पद्धतीने आपण हे करून घेतलेलं आहे छान पद्धतीने. आता इथे बघा हे जे टेक्स्ट आहे माझं या डिझाईनवर थोडंसं आलेलं आहे, थोडंसं मी इकडे करते. आता इथे बघा मी हे सगळं टेक्स्ट वेगवेगळं लिहिलेलं आहे. तुम्ही असं करू नका, माझ्या चूक झाली. तुम्ही एकत्र लिहा, म्हणजे आपल्याला इथे फॉर्मॅट जे आहे ना आपण इथे बघा फ्री फॉर्मॅटमध्ये आल्यानंतर याचं आपण एका साईडने देऊ शकतो. बघा आता हे किती सुंदर दिसते, एका ह्याच्यात दिलेलं आहे. तर अशा पद्धतीचं तुम्हाला ते पण द्यायचं आहे.
अशा पद्धतीने आपण हे जे टेक्स्ट आहे हे आपण असं करून घेतलेलं आहे बघा. ग्रुप केल्यानंतर पण आपण इकडे तिकडे सरकवू शकतो. हे अशा पद्धतीने आपण हे करून घेतलेलं आहे. टेक्स्ट वगैरे किती छान आलेला आहे, कलर वगैरे पण आपण इथे बदलवू शकतो. हे लिहिल्यानंतर बघा आता इथे डाउनलोड मध्ये तुम्हाला जर असे 2 आयकॉन येते, इथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता, पण हे डायरेक्ट सेव्ह होते. बघू शकता इथे जेवढे काही पेजेस आहे ना ते डायरेक्ट मध्ये सेव्ह होतात. आता इथून पण तुम्ही सेव्ह करू शकता. बघा आता इथे डाउनलोड मध्ये यायचं आणि तुम्हाला 3 ऑप्शन आहे दिलेले डाउनलोडचे. इथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता आणि इथे बघा 3 डॉट दिलेले आहे. इथून पण तुम्ही डाउनलोडमध्ये येऊन डाउनलोड करू शकता. तुमचं पेज सिलेक्ट करायचं आहे, किती नंबरला आहे आणि डन करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे जे आहे पेज बनवायचं आहे आणि छान पद्धतीने असे आभार कार्ड बनवून घ्यायचे आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद.